आपल्या अंगामध्ये ईश्वरानं एक शक्ती दिली. त्या शक्तीचं नाव म्हणजे कला. आयुष्यात ईश्वरानं दिलेली ही कला कधी मरून जाऊ देऊ नका. एक नाटकाचा प्रयोग चालला होता. एक महिला कलाकार स्टेजवरती कला सादर करत होती आणि तिचा मुलगा पुढं प्रेक्षक वर्गात बसून आपल्या आईची कला बघत होता. अचानक 10-15 मिनिटांनंतर त्या महिला कलाकाराला चक्कर आली. ती स्टेजवरती खाली कोसळली. प्रत्येकाला वाटलं अभिनयाचा भाग असेल. 1.5 मिनिटं झाली, 2 मिनिटं झाली, ती माय माऊली उठायला तयार नव्हती. तिचा तो मुलगा प्रेक्षक वर्गात उठला, पळत आला, आई पशी आला, आईला उठवलं, पडद्याच्या मागे घेऊन गेला. आई बेशुद्ध झाली होती. अखंड प्रेक्षक वर्गात दंगा चालू झाला. आम्ही पैसे देऊन आलोय, आम्ही या वेळेचे पैसे मोजलेत, आम्हाला अभिनय बघायचा आहे. सगळ्यांनी दंगा चालू केला. पोरग गडबडलं. काय करावं याचा निर्णय घ्यायची क्षमता नव्हतं. पण टाळकरला उठून उभा राहिलं, रंगमंचावरती गेलं, उभा राहिलं आणि 1 ते 1.5 तास प्रेक्षकांना त्या माणसानं खेळवत ठेवलं. अखंड प्रेक्षक टाळ्या वाजवत राहिलं. हास्य विनोदाने जोक बहरून गेले. ते पोरग पुढं जगातला सगळ्यात मोठा विनोदाचा बादशाह चार्ली चॅप्लिन म्हणून तुमच्या माझ्या डोळ्यासमोर येऊन उभा राहिला. संधी कधी आयुष्यात येईल माहिती नाही, संधी कधी मिळेल माहिती नाही, पण ती संधीचं आपल्याला सोनं रूपांतर करता येईल का, यशात परिवर्तन करता येईल का, याचा विचार केला पाहिजे.